अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या जामखेडमध्ये एका नृत्यांगनेने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मात्र या घटनेशी थेट संबंध जोडला गेलाय एका भाजपच्या स्थानिक नेत्याशी। नेमकं प्रकरण काय आहे, भाजपच्या या स्थानिक नेत्याचा काय संबंध, सगळं तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 35 वर्षाची नृत्यांगना होती दीपाली गोकुळ पाटील आणि तिच्या आईने आरोप केलेला आहे की भाजपचा माजी नगरसेवक असलेला संदीप सुरेश गायकवाड याच्या त्रासाला कंटाळून दीपालीने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आता संदीप गायकवाड कोण आहे हे पहिल्यांदा बघूया। जामखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे गायकवाड, यासोबतच भाजपचा सुद्धा माजी नगरसेवक होता। त्याची पत्नी लता गायकवाड यांनी नुकतीच जामखेडच्या नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवली। या निवडणुकीचा निकाल येत्या 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे, पण त्यापूर्वीच ही घटना घडली, त्यामुळे एकूण जामखेडमध्ये मोठी राजकीय खळबळ उडालेली आहे। आता संदीप आणि दीपालीचं नेमकं नातं काय होतं? दीपाली मूळ कल्याणची होती। जामखेड इथे असणाऱ्या घुंगरू कला केंद्रामध्ये मागच्या 2 वर्षापासून नृत्य सादर करत होती। त्यासोबत रेश्मा अयूब पठाण हिच्या सोबत ती नृत्य सादर करत होती। तिथे गायकवाड यायचा, त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या। दीपाली तिच्या मैत्रिणीसोबत तपनेश्वर गल्लीमध्ये राहत होती, तिथे सुद्धा गायकवाडचं येणं जाणं होतं। दीपालीच्या आईने तक्रार दिली आणि तिचं असं म्हणणं होतं की संदीप हा दीपालीला सतत लग्नासाठी मागणी घालत होता, तिच्या मागे लागला होता, तिच्यावरती दबाव आणत होता। दीपाली नकार देत होती आणि त्यातून त्यांच्यामध्ये वाद होते, तो एक प्रकारे तिला त्रास देत होता। आता त्या दिवशी लॉजवरती नेमकं काय घडलं? दीपालीने लॉजवरती जाऊन आत्महत्या केली, मात्र मैत्रिणीला तिने मी बाजारात जात असल्याचं सांगितलं। 12-12:30च्या सुमारास दीपाली बाहेर पडली आणि त्यानंतर रिक्षा करून साई लॉज इथे गेली। काही वेळातच संदीप गायकवाड सुद्धा तिथे आला। ज्या खोलीमध्ये दीपाली होती तिथेच तो गेला। 103 नंबरची ही खोली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅप्चर झालेल्या आहेत आणि पोलिसांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। त्यापूर्वीच दीपालीने आईला संदीप हा आपल्याला त्रास देतो हे वारंवार सांगितलेलं होतं। जवळपास संध्याकाळचे 5 वाजले तरीही दीपाली आली नाही, त्यामुळे दीपालीची मैत्रीण तिला शोधायला बाहेर पडली। ती बाजारात दिसून आली नाही। त्यानंतर तिला ज्या रिक्षाने सोडलं त्या रिक्षावाल्याकडे चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर दीपालीची मैत्रीण हर्षदा कामटे आणि तिची आई या साई लॉजवरती पोहोचल्या। तिथे दीपाली रूम नंबर 103 मध्ये होती। तिथे जाऊन जेव्हा बघितलं, कारण ती दार उघडत नव्हती, त्यानंतर जी डुप्लिकेट चावी होती तिने ते दार उघडण्यात आलं आणि तिथे ती मृतावस्थेत दिसून आली। त्यानंतर तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालय जामखेड इथे नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला पूर्वीच मृत घोषित केलं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक आमदार असलेले रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट केले। रोहित पवार यांनी थेट विचारलेलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये आता नृत्यांगना दीपाली पाटील यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली। आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होतं, त्याचे तिचे काय संबंध होते, कोणत्या उच्च पदस्थांचा वरदहस्त आहे आणि ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा जी आहे ती रोहित पवार यांनी केली होती। संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो आम्ही सहन करणार नाही, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले। त्यानंतर खरं तर संदीप गायकवाड यांचं नाव चर्चेमध्ये आलं आणि ते जेव्हा आलं तेव्हा रोहित पवारांनी अजून एक ट्विट केलं। आता दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार असं म्हणतात की आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवरती प्रेम करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावरती आत्महत्येची वेळ या आरोपीमुळे आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला। असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली। हीच आहे पार्टी विथ डिफरन्स भाजपा। आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारीक लक्ष राहील, असं म्हटलेले आहेत रोहित पवार। दरम्यान आता या प्रकरणामध्ये जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संदीप गायकवाडवरती। यानंतर दीपालीच्या मृतदेहाचं पीएम म्हणजे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि पुढच्या विधींसाठी तिचं पार्थिव जे आहे ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। तिच्यावरती अंत्यसंस्कार हे कल्याण इथे होणार आहेत। ती मूळ कल्याणची होती, मात्र या घटनेमुळे खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। नाही म्हटलं तरी संदीप हा माजी नगरसेवक होता, राजकारणामध्ये चांगला ॲक्टिव्ह होता आणि अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींशी त्याची चांगली ओळख होती, संपर्क होते। जामखेडमध्ये तो सगळ्यांना माहिती होता आणि अशा व्यक्तीने अशा पद्धतीने एखाद्या महिलेला प्रवृत्त करायचं जीव द्यायला, त्यामुळे एकूणच सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू आहे। पुढे नेमकं काय होणार, संदीप अटकेत जरी असला तरी आरोप सिद्ध होणार का, या प्रकरणामध्ये अजून काही नावं येतात का, सगळंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.